नमस्कार मित्रांनो. आजची गोष्ट एका छोट्याशा गावाची आहे. गावाच्या अगदी शेवटी एक जुनं घर होतं. गावातल्या लोकांचं म्हणणं होतं की त्या रात्री घरात गेलं की सकाळी माणूस पूर्वीसारखा राहत नाही. पण असं नेमकं का? त्या घरात असं काय होतं? आणि सगळ्यात भयानक गोष्ट म्हणजे त्या घराच्या खिडकीतून दररोज रात्री एका मुलीचा चेहरा दिसायचा. पण गावातल्या लोकांना खात्री होती की त्या घरात राहणारी शेवटची मुलगी तर 20 वर्षापूर्वीच मरण पावली होती. तर मग ही कोण होती? चला तर मग जाणून घेऊया त्या घराचं रहस्य. एका डोंगराच्या पायथ्याशी एक छोटंसं गाव होतं. गाव सुंदर होतं, पण गावाच्या शेवटच्या टोकाला एक जुनं पडक्या वाड्यासारखं घर होतं. घराभोवती मोठमोठी झाडं होती. दिवसा ते घर फक्त जुनं वाटायचं, पण सूर्य मावळला की त्या घराकडे पाहण्याचीही गावकऱ्यांची हिंमत होत नव्हती. गावातल्या वयोवृद्ध लोकांचं म्हणणं होतं की रात्री त्या घरातून कधी पैंजणाचा आवाज यायचा, तर कधी एखादी मुलगी रडत असल्यासारखा. पण कधी कधी घराच्या बंद खिडकीत एक सावली त्यांना उभी दिसायची. म्हणूनच गावानं त्या घराला एक नाव पाडलं होतं, शेवटचं घर. एक दिवस शहरात राहणारा रोहन आपल्या आजोबांच्या गावात आला. रोहनला अशा भूतांच्या गोष्टींवर अजिबात विश्वास नसायचा. गावात पोहोचल्यानंतर त्याने सहज त्या जुन्या घराबद्दल विचारलं. घराचं नाव ऐकताच त्याच्या आजोबांचा चेहरा बदलला. ते म्हणाले, त्या घराजवळ रात्रीचा जाऊ नकोस. रोहन हसला. आजोबा, तुम्ही अजूनही या गोष्टींवर विश्वास ठेवता? आजोबा काहीच बोलले नाहीत. थोड्या वेळाने ते फक्त एवढेच म्हणाले, विश्वास ठेवायची वेळ आली की उशीर झालेला असतो. रोहनला हे ऐकून थोडं विचित्र वाटलं, पण त्याने विषय तिथे सोडून दिला. त्या रात्री साधारण 12 वाजता रोहन आपल्या खोलीत झोपला होता. अचानक त्याला छन 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 असा पैंजणाचा आवाज आला. रोहनची झोप उडाली. त्याने खिडकीतून बाहेर पाहिलं. गाव पूर्ण शांत होतं. पुन्हा आवाज आला, छन छन छन. यावेळी आवाज गावाच्या शेवटच्या बाजूने येत होता. रोहनने मोबाईल टॉर्च घेतला आणि बाहेर आला. घरातील सगळे झोपले होते. तो हळूहळू गावाच्या शेवटच्या दिशेने चालू लागला आणि काही मिनिटात तो त्या जुन्या घरासमोर उभा होता. घराचं मोठं लाकडी दार बंद होतं, पण आतून कुणीतरी दारावर हळूच हात मारत होतं. ठक 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 असा आवाज येत होता. रोहन थिजून उभा राहिला. मग आतून एका मुलीचा आवाज आला, मला बाहेर काढा. रोहन मागे सरकला. त्याला वाटलं कदाचित कुणीतरी त्याची गंमत करत असेल. मग पुन्हा तोच आवाज आला, मला बाहेर काढा. यावेळी आवाज अगदी जवळून आला होता. रोहनने दाराला हात लावला. दार आपोआप उघडलं आणि किर्र असा अंधार होता आत. धुळीचा वास येत होता. भिंतीवर जुन्या काळ्या पांढऱ्या फोटोंच्या फ्रेम्स होत्या. रोहनने मोबाईलचा टॉर्च चालू केला आणि त्याचा प्रकाश एका फोटोवर पडला. फोटोत एक कुटुंब उभं होतं. आई, वडील आणि त्यांच्यासोबत एक छोटीशी मुलगी. पण त्या मुलीच्या चेहऱ्यावर काळ्या शाईने मोठा डाग मारलेला होता. रोहनला ते पाहून अंगावर काटा आला आणि तेवढ्यात त्याच्या मागचं दार धाडकन बंद झालं. रोहनने दार उघडण्याचा खूप प्रयत्न केला, पण दार हलत नव्हतं. आणि वरच्या मजल्यावरून अचानक आवाज आला, छन छन छन. जणू कुणीतरी पैंजण घालून हळूहळू चालत होतं. रोहनने वर पाहिलं. जिन्याच्या वरच्या बाजूला एक सावली उभी होती. लांब केस, पांढरा पोशाख आणि चेहरा खाली झुकलेला. रोहन म्हणाला, कोण आहेस? रोहनच्या या प्रश्नावर सावलीने त्या काहीच उत्तर दिलं नाही. ती फक्त एक पायरी खाली आली आणि पुन्हा तिच्या पायातल्या पैंजणाचा आवाज झाला. रोहन मागे सरकला. आधी पहिली, मग दुसरी आणि मग तिसरी पायरी उतरत ती खाली आली. अचानक त्याच्या मोबाईलची बॅटरी संपली.
आणि रोहन मागे सरकत राहिला. त्या घरात आता पूर्ण अंधार होता आणि त्या अंधारात एक कुजबूज ऐकू आली. "तू उशिरा आलास?" रोहन कसाबसा खिडकीतून बाहेर पडला. तो धावत घरी आला. त्याने आजोबांना काही क्षणात सगळं सांगितलं. आजोबांनी थोडा वेळ डोळे बंद केले आणि ते म्हणाले, "तुला त्या मुलीचा आवाज ऐकू आला?" रोहनने मान हलवली. आजोबा म्हणाले, "तिचे नाव मीरा होतं. 20 वर्षापूर्वी मीरा त्या घरात आपल्या आईवडिलांसोबत राहत होती. एका रात्री अचानक घराला आग लागली. मीराचे आईवडील बाहेर पडले, पण मीरा आत अडकली. सकाळी पूर्ण घर जळून गेलं, पण मीराचा मृतदेह सापडला नाही. आणि त्या दिवसापासून दर अमावस्येला त्या घरातून पैंजणांचा आवाज ऐकू येतो." पण आजोबांनी एक गोष्ट सांगितली जी रोहनला माहीत नव्हती. मीराचा मृत्यू अपघात नव्हता. रोहनने विचारलं, "मग?" आजोबा म्हणाले, "तिला त्या घरात कुणीतरी बंद केलं होतं." दुसऱ्या दिवशी रोहन पुन्हा त्या घरात गेला. दिवसा घर इतकं भयानक वाटत नव्हतं. त्याला वरच्या खोलीत एक जुनं कपाट दिसलं. कपाटाच्या आत एक डायरी होती. डायरीच्या पहिल्या पानावर लिहिलं होतं, "जर ही डायरी कुणाला सापडली तर मीराला न्याय मिळवून द्या." रोहनच्या हातापायाला थरकाप उडाला. डायरीत लिहिलं होतं की मीराच्या वडिलांचा एका व्यक्तीसोबत मोठा वाद झाला होता. त्या व्यक्तीने मीराला धमकी दिली होती. त्या रात्री घरात भांडण झालं आणि त्यानंतर घराला आग लागली. पण शेवटच्या पानावर फक्त एकच वाक्य होतं, "तो अजूनही गावातच आहे." रोहनने डायरी हातात घेतली. तेवढ्यात त्याच्या मागून आवाज आला, "सगळं वाचलंस?" रोहन हळूच मागे वळला. दारात एक वृद्ध माणूस उभा होता. रोहनने त्याला गावात अनेक वेळा पाहिलं होतं. तोच माणूस ज्याचं नाव डायरीत होतं. रोहन घाबरून मागे सरकला. तो वृद्ध हसला. "काही रहस्य उलगडली नाहीत किंवा उघडली नाहीत तरच चांगलं हं." आणि अचानक घरात पुन्हा पैंजणांचा आवाज घुमला. वृद्धाचा चेहरा बदलला. तो घाबरून मागे पाहू लागला. त्याच्या मागे एक मुलगी उभी होती. पांढरा पोशाख, लांब केस, डोळ्यात अश्रू. मीराने हळूच हात वर केला. तो वृद्ध किंचाळला, "नको!" पुढच्या क्षणी घरातला दिवा बंद झाला आणि काही क्षणांनी पुन्हा प्रकाश आला. रोहन तिथे एकटाच उभा होता. तो वृद्ध गायब झाला होता आणि जमिनीवर फक्त एक जुनी पैंजण पडली होती. या घटनेनंतर गावकऱ्यांनी त्या घराची जागा साफ केली आणि मीराची आठवण म्हणून तिथे एक छोटंसं मंदिर उभारलं. त्यानंतर त्या घरातून पैंजणाचा आवाज पुन्हा कधीच आला नाही. पण गावात अजूनही एक गोष्ट सांगितली जाते. अमावस्येच्या रात्री जर तुम्ही त्या घराजवळून गेलात तर त्या खिडकीत एक मुलगी दिसते. ती घाबरत नाही. ती फक्त तुमच्याकडे पाहते आणि हळूच म्हणते, "आता मला भीती नाही." मित्रांनो, तुम्हाला ही हॉरर स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच आणखी रहस्यमय कथा ऐकण्यासाठी पुन्हा नक्की पाठवा. तुमचे व्हिडिओ पाठवा, तुमच्या कमेंट्स पाठवा आणि पुन्हा नक्की भेटा. पुढची रात्र कदाचित आणखी भयानक असेल. धन्यवाद.